हाय, हॅलो, नमस्कार, रामकृष्ण हरी. आणि मी तुमच्यासोबत छान छान इंटरेस्टिंग स्टोरीज शेअर करत आहे. आणि आत्ता मी तुमच्यासोबत एक अशी स्टोरी घेऊन आलेली आहे, आईच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या नारळाची. हो, त्याचं झालं असं, की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आता मार्गशीर्ष महिना येतो आहे. त्यामुळे म्हटलं मार्गशीर्ष महिना येतो आहे म्हणून मार्गशीर्ष महिन्यातल्या नारळाची एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी. माझ्या आईचे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतात. अगदी लहानपणापासून मी तिला ते गुरुवार धरताना पाहते. तर महाराष्ट्रात आपल्या बरेच जण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करतं. गुरुवारला आपण लक्ष्मीची पूजा मांडत असतो. तशी माझ्या आईने देखील लक्ष्मीची पूजा मांडते ती. आणि त्या मध्ये ती कलश ठेवत असते तांब्याचा आणि त्याच्यावरती एक नारळ ठेवत असते. तर अशी ती पूजा असते. तर 2 वर्षांपूर्वी झालं असं, की तिने तिची पूजा मांडली होती आणि एक नारळ ठेवला होता कलशावरती. पण त्या नारळासोबत एक गंमत झाली. आणि ती गंमत अशी झाली, की त्या नारळाला काही दिवसानंतर कोंब आला. तर तो कोंब आल्यानंतर आईने तो नारळ अजून थोडं जास्त पाण्यामध्ये म्हणजे कळशीमध्ये ठेवायला सुरुवात केली. कारण ती शेतकरी आहे, त्यामुळे तिला लगेच कळलं की कोंब आला याचा अर्थ हा नारळ जमिनीत ह्याचं झाड होऊ शकतं. त्यामुळे त्या नारळाचा कोंब तिने आणखीन मोठा होऊ दिला. तर काही दिवसांनी बरोबर त्याच्या आतलं नारळाचं झाड अंकुरलं आणि छान मस्तपैकी नारळाचं रोप त्या ठिकाणी तयार झाल्याचं आम्हाला बघायला मिळालं. तो नारळ साधारण 6 महिन्यांच्यापेक्षा जास्त झाल्यानंतर तो असा मस्तपैकी मग माझ्या आईने जमिनीत लावला. आणि हे बघा, आमच्या अंगणामध्ये हे नारळ तिने लावल्यानंतर आत्ता हा जो नारळ आहे तो जवळपास 10 फुटांच्या वरती गेलेला आहे. हे 10 फुटांचं झाड आहे, अजून तो लहानच आहे. अजून काही दिवसांनी, काही महिन्यांनी त्याला देखील नारळ येतील, इतपत तो मोठा होईल. तर अशी ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या नारळाची, आईच्या नारळाची स्टोरी मला असं वाटलं की तुम्हाला आवडेल आणि तुमच्यासोबत शेअर करावी. सो आमच्या दाराची, आमच्या अंगणाची हा नारळ आता शोभा वाढवतो आहे. सो अशा छान छान स्टोरीज ज्या मला वाटतील तुमच्याशी शेअर करायच्यात. आणि खूप जणांचे छान छान रिप्लाय येत आहेत की येस, आम्हाला तुझ्या स्टोरीज खूप आवडतात. सो येस, अशाच चांगल्या चांगल्या आठवणी तुमच्यासोबत शेअर करत राहीन. कारण आयुष्य म्हणजे काय, एकमेकांशी संवाद साधणं आणि काही चांगले छान छान क्षण एकमेकांसोबत शेअर करणं. सो सोबत राहा आणि मला प्रतिक्रिया नक्की कळवा. तुम्हालाही माझ्या आईच्या नारळाची स्टोरी नक्की कशी वाटली. रामकृष्ण हरी.